महादेव मुंडे खून प्रकरणाला 21 महिने उलटून देखील अद्यापही आरोपी निष्पन्न होत नाहीयेत। या प्रकरणाची एसआयटी आणि सीआयडी दाखल करून माझा जबाब नोंदवून आरोपींना तात्काळ अटक करावी अशी मागणी ज्ञानेश्वरी मुंडे यांच्याकडून करण्यात आली आहे। या मागणीसाठी 25 तारखेला रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे। या न्यायाच्या लढाईमध्ये तुम्ही देखील कसल्याही प्रकारचे हिंसक वळण न देता या आंदोलनामध्ये शांततेमध्ये सहभागी व्हा असं आवाहन महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी केलेले आहे। दरम्यान पोलिसांनी कारवाई केली नसल्यामुळे मनोज जरांगे यांची भेट घेतल्याचं ज्ञानेश्वरी मुंडेंनी सांगितलंय। प्रशासनाकडून काहीच निरोप आला नाही म्हणून तर दादांना म्हणलं ना, दादा आरोपीचे नाव घेतले, सगळं झालं म्हणून तर मी काल पोस्टमॉर्टम रिपोर्ट बाहेर आल्या म्हणजे असं खळबळजनक ते आहे ना पोस्टमॉर्टम रिपोर्ट, ते ऐकल्याच्या नंतर तात्काळ आम्ही दादांची भेट घेतली। दादांना सांगितलं, दादा न हे माझा पूर्वनी जबाब घेऊन आणि आम्हाला काहीच न सांगता या प्रशासनाकडून काहीच वाटचाल आम्हाला दिसत नाही आणि अजून आम्हाला सहकार्य करा म्हणून आम्ही दादांची भेट घेऊन आलो।